नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये पिठोरी अमावस्या मातृदिन म्हणून साजरी केली जाणारी श्रावणी अमावस्या होय। मातृत्वाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजेच पिठोरी अमावस्या होय। श्रावण अमावस्यालाच पिठोरी अमावस्या असे म्हणतात। 64 योगिनी या व्रताच्या देवता आहेत आणि पिठोरी अमावस्याचंच दुसरं नाव आपण मातृदिन म्हणून साजरं करतो। वंशवृद्धी तसेच मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते। स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य आरोग्य देणारी ही पिठोरी अमावस्या आहे। ज्या स्त्रियांची मुले अल्पायुष्य ठरतात किंवा ज्याची मुले जगत नाहीत अशा फक्त सुवासिनी स्त्रिया पिठोरी अमावस्येचं व्रत ठेवतात। या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी 64 योगिनींची पूजा करतात। पूर्वी पिठाच्या मूर्ती करायचे, परंतु आता याच्या चित्रांच्या कागदाची पूजा केली जाते। म्हणजेच काय तर कागदावरती 64 योगिनींचे चित्र काढतात। चित्र कसे काढायचे ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। जर बाजारातून तुम्हाला 64 योगिनीचे चित्र भेटले तर घ्या, नाहीतर मी शेवटी सांगणार आहे त्या पद्धतीने चित्र काढायचे, कोऱ्या पेजवरती काढायचे। या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात, पण म्हणून या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात। मात्र सूतक काळ आणि मासिक पाळी असेल तर या काळामध्ये हे व्रत करायचं नाही। तसेच बेदाणे घातलेली भाताची खीर हा खास नैवेद्य या दिवशी केला जातो। घरातील मुलांसाठी खीरपुरींचे किंवा पुरणपोळीचे जेवण तयार केलं जातं। पूजा करून झाल्यावर आरती केली जाते आणि खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आई ते पक्वान्न आपल्या खांद्यावरून मागे नेत विचारते, अतिथ कोण किंवा अतिथी कोण। तेव्हा घरातील मुले आपलं नाव सांगून नैवेद्य हातातून घेतात। जी मुलं आहेत ते आपल्या पाठीमागे बसवायच्यात, लक्षात ठेवा। व अशा प्रकारे पूजा पूर्ण होते। या दिवशी स्त्रिया पूजा करून सौभाग्य आणि तिच्या मुलांना दीर्घायुष्य व आरोग्य मिळावं अशी प्रार्थना करतात। तसेच मुलांचे औक्षणही केलं जातं पूर्ण पूजा झाल्यानंतर। म्हणून स्त्रिया संतान सुख देणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते। श्रावणवद्य अमावस्यालाच गर्भगृहिणी अमावस्या असे सुद्धा म्हणतात। आपल्या संस्कृतीमध्ये आईला फार महत्त्व आहे, कारण माता केवळ मुलांचीच नव्हे तर त्यांच्या संस्काराचीही जननी आहे। वात्सल्याने भरलेल्या आईची तुलना देवाशी केली जाते। तिला देवते एवढे स्थान असल्यामुळेच प्रेमाने माऊली अशी हाक दिली जाते। त्याग, सेवा, समर्पण प्रेमाची मूर्ती म्हणून मातृदिन उत्साहाने साजरा केला जातो। एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूजा करत असताना तुम्ही तुमच्या मुलांनाही तुमच्या शेजारी पूजेला बसवायचे। धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।